नमस्कार. इयत्ता 10वी विषय गणित. मी श्री सुरेश भगवान शिंदे, सुधागड माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय कळंबोली नवी मुंबई येथे गणित शिक्षक म्हणून कार्यरत आहे. या अगोदर आपली इयत्ता 10वी गणित विषयाची सेमी इंग्रजी माध्यम आणि मराठी माध्यम हे दोघांनी मिक्स अशा स्वरूपाची आपली अभ्यासमाला चालू आहे. परंतु काही लोकांचे फोन आले, काही लोकांनी आग्रह केला की सर स्वतंत्र पूर्णपणे मराठी माध्यमासाठी पण चालू केली तर बरं होईल. म्हणून मी या ठिकाणी स्वतंत्र फक्त मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांसाठी आपली गणित विषयाची अभ्यासमाला स्वतंत्रपणे मी चालू करत आहे. या अभ्यास मालिकेमध्ये सर्व विद्यार्थ्यांचे मी स्वागत करत आहे. सर्वप्रथम आपण 10वीच्या गणित विषयाची मूल्यमापन योजना कशी असते, प्रश्नपत्रिकेचा आराखडा कसा असतो आणि प्रकरणनिहाय गुण विभागणी काय असते, कशी असते ते आपण सुरुवातीला पाहणार आहोत. सर्वप्रथम मूल्यमापन योजना पाहू. या मूल्यमापन योजना 9वी इयत्तेत आणि 10वी इयत्तेत थोडा फरक आहे. 9वी इयत्तेमध्ये जो प्रथम सत्रामध्ये तुम्ही अभ्यासक्रम शिकलेला होता त्याच्यावरचे प्रश्न द्वितीय सत्रात विचारले जात नव्हते. परंतु 10वी इयत्तेत तसं नाही. जो जून मध्ये जो तुम्ही आता पहिला धडा शिकणार आहात त्याचे प्रश्न हे वार्षिक परीक्षेला विचारले जातात. म्हणजेच सर्व वर्षभराचा अभ्यासक्रम हा वार्षिक परीक्षेसाठी असतो. हा फरक आहे 9वी आणि 10वीतला पहिला. दुसरं, 9वी मध्ये जी प्रथम सत्रामध्ये जी परीक्षा होत होती त्या परीक्षा आणि अंतर्गत गुण दिले जात होते ते गुण, आणि द्वितीय सत्रातले परीक्षा होत होती त्याचे मार्क आणि अंतर्गत गुण यांची एकत्रित विचार, असं प्रथम सत्र आणि द्वितीय सत्र दोघांची गोळाबेरीज करून तुम्हाला पासिंगसाठी नियम लावला जात होता. पण 10वी इयत्तेला तसं नाही. 10वी इयत्तेला जी बोर्डाची परीक्षा या वर्षा अखेरला तुमची होती त्या परीक्षेमध्ये मिळणारे मार्क आणि वर्षभराचे आपले अंतर्गतचे मूल्यमापनाचे मिळणारे गुण या दोघांची गोळाबेरीज करून तुम्हाला तुमचा निकाल हा लावला जातो. या ठिकाणी जे तुमच्या घटक चाचण्या होतात किंवा जे प्रथम सत्र परीक्षा होते, पूर्व परीक्षा होते, यांचे गुण हे आपले बोर्डाच्या परीक्षेला पकडले जात नाहीत. म्हणून या ठिकाणी मूल्यमापन योजना जी आहे 9वी आणि 10वी मध्ये थोडासा फरक आहे. 10वी इयत्तेचा विचार केला तर या ठिकाणी लेखी परीक्षा जी असते ती लेखी परीक्षेचा वार्षिक परीक्षेचा गणित भाग 1 चा 40 गुणांचा एक स्वतंत्र पेपर होतो आणि गणित भाग 2 चा 40 गुणांचा एक स्वतंत्र पेपर होतो. असे वार्षिक परीक्षेचे जे आपले मार्च मध्ये परीक्षा होते त्याच्यामध्ये हे दोन पेपर स्वतंत्र होतात. 80 मार्क झाले, 40 अधिक 40 80. आणि अंतर्गत मूल्यमापनाचे 20 गुण हे शाळेकडून दिले जातात. शाळेकडून दिले जातात म्हणजे कुठले दिले जातात तर तुमचे जे गृहपाठ आहेत आणि प्रात्यक्षिक परीक्षा शाळा घेत असते बोर्डाच्या नियमानुसार त्याच्यामध्ये मिळालेले जे गुण आहेत तेच गुण त्या ठिकाणी दिले जातात. वेगळे कुठलेही शिक्षक स्वतःच्या पातळीवर देत नाहीत. तर ह्या 20 गुणामध्ये प्रथम गृहपाठाचे 10 गुण असतात आणि प्रात्यक्षिक परीक्षेचे 10 गुण असतात. गृहपाठाचे जे 10 गुण आहेत ते गृहपाठ म्हणजे कोणते, तुमच्या पाठ्यपुस्तकामध्ये तुमच्या क्रमित पुस्तकामध्ये जे ऍक्टिव्हिटीज आहेत, कृती दिलेल्या आहेत. मग दोन प्रकारच्या कृती आहेत. काही कृती या तुमच्या एक्सप्लेनेशन मध्ये दिलेल्या आहेत तर काही कृती या तुमच्या सराव संचामध्ये किंवा तुमचे जे प्रॅक्टिस पूर्णपणे प्रॉब्लेम सेट आहे शेवटचा त्याच्यामध्ये दिलेले आहेत. त्यापैकी काही कृती हे शिक्षक तुम्हाला एखाद्या वहीमध्ये तुम्हाला लिहायला सांगतील. ही जी वही आहे ती वही म्हणजे गृहपाठ वही.
आणि त्या गृहपाठ वहीमधले ते जे कृती लिहिलेले आहेत त्या पाहून त्याच्या आधारे ते कशा लिहिल्यात, काय लिहिल्यात, योग्य पद्धतीने लिहिलेत का, टापटीपणा आहे का, वेळेवर लिहिलेत का, हे पाहून त्या ठिकाणी तुम्हाला ते गृहपाठाचे मार्क हे शिक्षक देत असतात. आणि ते गृहपाठाचे मार्क नंतर वर्षाच्या शेवटी पुरावा म्हणून त्या गृहपाठ वह्या ह्या संचयी म्हणून साठवून ठेवायच्या असतात शाळेमध्ये. आणि जर पुढे कधी गरज पडली तर त्या मार्क त्या आधारे दिलेत का हे पाहिलं जातं. तर यामध्ये गृहपाठामध्ये भाग 1 चा एक गृहपाठ आणि भाग 2 चा एक गृहपाठ असे एकच गृहपाठ खरे अपेक्षित आहे. पण सरावासाठी कदाचित तुमचे शिक्षक तुम्हाला एकापेक्षा जास्ती गृहपाठ त्या ठिकाणी देऊ शकतात. तर या ठिकाणी भाग 1 चा एक गृहपाठ त्यासाठी 5 गुण आणि भाग 2 चा एक गृहपाठ त्यासाठी 5 गुण असे 10 गुण या ठिकाणी तुम्हाला गृहपाठासाठीचे असतात. म्हणजे अंतर्गत मूल्यमापनामधले जे 20 गुण आहेत, 20 गुणापैकी 10 गुणांचे विभाजन या ठिकाणी तुम्हाला सांगितलेलं आहे. राहिले 10 गुण. राहिलेल्या 10 गुणामध्ये प्रात्यक्षिक परीक्षा असते, वर्षाच्या शेवटी घेतली जाते आणि सरावासाठी अनेक परीक्षा घेतल्या जातात, पण त्याचे गुण आपण या ठिकाणी पकडणार नाही. बोर्डाला जे पाठवणार आपण गुण आहोत त्याचाच विचार या ठिकाणी आपण करत आहोत. तर प्रात्यक्षिक परीक्षा साधारणतः फेब्रुवारी महिन्यामध्ये घेतली जाते. जी आपली लेखी परीक्षा मार्च मध्ये असते त्याच्या अगोदरच्या महिन्यामध्ये ही प्रात्यक्षिक परीक्षा बोर्डाच्या नियमानुसार घेतली जाते, बॅचेस पाडून घेतली जाते. तर याच्यामध्ये भाग 1 चा एक प्रात्यक्षिक तुम्हाला विचारलं जातं 10 गुणांसाठी आणि भाग 2 चा एक प्रात्यक्षिक 10 गुणांसाठी विचारलं जातं. अशी 20 गुणांची परीक्षा घेतली जाते. या 20 गुणांचे रूपांतर 10 गुणात केलं जातं. 20 गुणांचे रूपांतर 10 गुणात केलं जातं. असे प्रात्यक्षिक परीक्षेचे 10 गुण आणि गृहपाठाचे 10 गुण असे 20 गुण हे बोर्डाला शाळेमार्फत हे पाठवले जातात. आणि वार्षिक परीक्षेमध्ये लेखी पेपरचे 40-40 मार्काचे 2 पेपर ते 80 गुण आणि अंतर्गतचे 20 गुण या 100 पैकी जे मार्क तुम्हाला मिळाले ते मार्क तुम्हाला बोर्डाकडून तुमच्या गुणपत्रिकेवर येत असतात. समजले? अशा प्रकारची ही मूल्यमापन योजना आहे. पुढे आपल्याला पाहिजे प्रश्नपत्रिकेचा आराखडा कसा असतो. प्रश्नपत्रिका आपली कशी असते, बोर्डाची येणारी प्रश्नपत्रिका जी आहे ती कशी असते त्याचा विचार आपल्या या ठिकाणी करायचा आहे. प्रश्नपत्रिका आराखडा याच्यामध्ये अशाच प्रकारचे प्रश्नपत्रिकेचं स्वरूप असतं. प्रश्न क्रमांक या ठिकाणी पहिला कॉलम प्रश्न क्रमांक आहे, दुसरा कॉलम हा प्रश्न आहे, या ठिकाणी गुण आहे आणि या ठिकाणी विकल्पासह गुण आहे, विथ ऑप्शन गुण आहेत. प्रश्न क्रमांक याच्यामध्ये एकंदरीत बघा 5 प्रश्न मी दिलेले आहेत. म्हणजे प्रश्नपत्रिकेमध्ये आपल्या 5 प्रश्न असतात. त्यातला पहिला प्रश्नाचा जर विचार केला तर त्यामध्ये 2 पार्ट असतात, पार्ट ए आणि पार्ट बी. प्रश्न पहिला ए आणि प्रश्न पहिला बी. पहिला ए मध्ये बहुपर्यायी प्रश्न सोडवा म्हणून असतो. बहुपर्यायी प्रश्न सोडवा असं असतं. त्या ठिकाणी तुम्हाला 4 उपप्रश्न दिले जातात आणि 4 सोडवायचे असतात. त्या ठिकाणी जास्तीचा तुम्हाला विचारलेला नसतो. जेवढे दिले तेवढे सोडवायचे असतात किंवा जेवढे सोडवायचे असतात तेवढेच दिले जातात, एक्स्ट्रा दिला जात नाही. प्रत्येक उपप्रश्नाला 1 गुण असतो. 4 सोडवायचे म्हणून 4 गुण झाले, 4च विचारले आहेत म्हणून 4च गुण इथे विकल्पासह आलेले आहे. हा जो प्रश्न असतो यामध्ये तुमचा उपप्रश्न दिलेला असतो, प्रश्न दिलेला असतो आणि त्याला 4 पर्याय दिलेले असतात. योग्य पर्याय निवडून तुम्हाला त्याचं उत्तर लिहायचं असतं. ते लिहिताना या ठिकाणी उपप्रश्न क्रमांक जर 1 असेल ए म्हटला तर उत्तर कसं लिहायचं? प्रश्न पहिला ए त्यातला पहिला आकडा, त्याचं उत्तर जर बी पर्याय असेल तर बी फक्त लिहायचं, सी पर्याय असेल तर सी लिहायचं, डी पर्याय असेल तर डी लिहायचं, ए पर्याय असेल तर ए लिहायचं. एवढंच लिहायचं, दुसरं काही लिहायचं
नाही, फक्त उपप्रश्न क्रमांक आणि त्याच्या समोर त्याचा पर्यायी क्रमांक एवढं लिहायचं असतं आणि याला 1 मार्क आपल्या प्रत्येकाला मिळत असतो. प्रश्न पहिल्यातला बी प्रकार जो आहे तो म्हणजेच 4 पैकी 4 उपप्रश्न सोडवा. 4 दिलेले असतात, 4च सोडवायचे असतात. प्रत्येकाला या ठिकाणी 1 गुण असतो आणि चौघांचे 4 गुण झाले. विचारलेले सुद्धा 4च असतात, म्हणून विकल्पासह 4 या ठिकाणी गुण असतात. हा जो प्रश्न आहे याच्यामध्ये प्रत्येकाला 1 गुण असल्या कारणाने याचं उत्तर हे कमीत कमी 2 ते 3 स्टेप मध्ये असणं आवश्यक आहे. कमीत कमी 2-3 स्टेप मध्ये त्याचं उत्तर असावं. एखादं उदाहरण असंही असतं की त्याला एकच स्टेप आहे, त्याचं काय करायचं, त्या ठिकाणी चालेल, परंतु या 2 ते 3 स्टेप मध्ये उत्तर अपेक्षित आहे. प्रश्न क्रमांक 2 जो आहे त्याच्यामध्येही ए आणि बी असे 2 पार्ट पडतात. ए पार्टचा विचार करा, 3 पैकी 2 कृती पूर्ण करा. किती दिलेत? 3. सोडवायचे किती? 2. काय आहेत? कृती आहे, कृती करायची. प्रत्येक कृतीला मार्क आहेत 2. किती मार्क आहेत? 2. सोडवायचे किती आहेत? 2. म्हणजे 2 गुणिले 2 4, म्हणून आम्हाला गुण किती मिळणार आहेत? 4. प्रत्येकाला 2 गुण आहेत, विचारलेत किती? 3, म्हणून इथं 2 गुणिले 3 केलं 6 येतं. हे विकल्पासह 6 गुण आहे. म्हणजे प्रश्नपत्रिका आपल्याला सोडवायची 40 गुणांची असते, पण प्रत्यक्ष प्रश्नपत्रिका किती गुणांची असते? 60 गुणांची प्रश्नपत्रिका असते. समजते? तर या ठिकाणी ह्या ए चे 3 पैकी 2 कृती पूर्ण करायची. ते कशा सोडवायच्या? तुमच्या प्रश्नपत्रिकेमध्ये जशी कृती दिलेली असते जशीच्या तशी उतरून काढायची, काही बदल करायचा नाही. आणि या 2 गुणांसाठी जे कृती आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला 4 बॉक्स 4 चौकटी दिलेल्या असतात. त्या चौकटीमध्ये योग्य उत्तर तुम्हाला लिहायची असतात. ते उत्तर तुम्ही रफ वर्क मध्ये तुम्ही करून ती उत्तर शोधू शकता, काढू शकता. ते या ठिकाणी उत्तर तुम्हाला फक्त लिहायचे. मग 2 गुणाचे प्रश्न आहेत, त्यामुळे 4 चौकटी असतात, म्हणजे प्रत्येक चौकटीला गुण किती रे? अर्धा गुण असतो. म्हणजे या चौघापैकी एक चौकट जर तुमची कोणतीही बरोबर आली तुम्हाला अर्धा मार्क मिळणार आहे, 3 जरी चुकल्या तरी. कोणत्याही 2 चौकटी तुमच्या बरोबर आल्या तुम्हाला 1 मार्क मिळणार आहे. कुठल्याही येऊ द्या, मग पहिल्या चुकल्या आणि पुढच्या 2 बरोबर आल्या तरी चालतील, किंवा पहिल्या 2 चुकल्या आणि शेवटच्या 2 बरोबर आल्या तरीही तुम्हाला 1 मार्क मिळणार आहे. परत जर 3 चौकटी बरोबर आल्या तर 1.5 गुण मिळणार आहे. 4 चौकटी बरोबर आल्या तर तुम्हाला 2 गुण या ठिकाणी मिळणार आहेत. जेवढ्या बरोबर चौकटी तेवढे गुण तुम्हाला मिळतात. पुढं प्रश्न दुसऱ्यातला बी काय आहे बघा, 5 पैकी 4 उपप्रश्न सोडवा. दिलेत किती? 5. सोडवायचे किती आहेत? 4. प्रत्येकाला गुण किती आहेत? 2 आहेत. सोडवायचे 4 आहेत, मग 2 गुणिले 4 केलं, गुण किती मिळणार आहेत? 40 पैकी 8 गुण मिळणार आहेत. परंतु दिलेत किती प्रश्न? 5. मग 2 गुणिले 5 किती येतं? 10. विकल्पासह प्रश्नपत्रिकेतले गुण किती असतील? 10. 10 मार्काचे प्रश्न आहेत, सोडवायचे 8 मार्काचे. प्रत्येकाला 2 गुण आहेत, म्हणून या ठिकाणी याचं उत्तर कमीत कमी 3 ते 4 स्टेप मध्ये असणं गरजेचं आहे. 3, 4, 5 अशा स्टेप मध्ये याची उत्तर असावी. काय अडचण नाही. चला पुढे. प्रश्न क्रमांक 3, तिसरा प्रश्न. काय आहे तिसरा प्रश्न? त्याच्यामध्ये 2 पार्ट दिसतात आपल्याला, पार्ट ए आणि पार्ट बी. पार्ट ए मध्ये 2 पैकी 1 कृती पूर्ण करा. 2 पैकी 1. दुसऱ्या प्रश्नामध्ये 3 पैकी 2 होत्या, इथे 2 दिलेत, 1 पूर्ण करा. आणि प्रत्येक कृती ही 3 गुणांची आहे. किती गुणांची? 3 गुणांची. वरचाच नियम आहे दुसऱ्या प्रश्नातला. या ठिकाणी सगळी कृतीपत्रिका आपण पेपर मध्ये आपल्या उतरवून काढायची उत्तरपत्रिका. या 3 गुणांसाठी 6 बॉक्स असतील. किती बॉक्स असतील? 6. चौकटी 6 असतील. प्रत्येक चौकटीला अर्धा गुण असेल.
एक चौकडी बरोबर आली अर्धा गुण मिळेल, कुठलीही एक असो बरोबर अर्धा गुण. दोन चौकडी बरोबर आल्या एक गुण मिळेल, तीन चौकडी बरोबर आल्या दीड गुण मिळेल, चार चौकडी बरोबर आल्या दोन. अशा प्रकारे प्रत्येक चौकटीला अर्धा मार्क. याप्रमाणे जर 6च्या 6 चौकटी बरोबर आल्या तर आम्हाला 3 गुण मिळणार आहेत. समजते? काय अडचण? काय? पुढे चला. तिसऱ्या प्रश्नातला बी पाठ. 4 पैकी 2 उपप्रश्न सोडवा. 4 पैकी 2 उपप्रश्न सोडवा. दिलेत किती? 4. सोडवायचे किती? 2. प्रत्येकाला किती गुण आहेत? 3 गुण आहेत. सोडवायचे 2 आहेत म्हणजे 3 दोन्ही 6 गुण हे तुम्हाला मिळणार आहेत. दिले 4 गुण 3 गुणिले 4 केलं 12 गुणांचे प्रश्न तुम्हाला विचारले जातात. त्यातले 6 गुणांचे प्रश्न तुम्हाला सोडवायचे असतात. या प्रश्नाचं दुसरे एक वैशिष्ट्य तिसरा बच. आम्हाला माहिती आहे आपल्या गणित विषयामध्ये 2 भाग आहेत, गणित भाग 1 आणि गणित भाग 2. भाग 1 म्हणजे तुमचा बीजगणिताचा भाग आहे आणि भाग 2 हा भूमितीचा पाठ आहे. भूमिती म्हटले की आम्हाला माहिती आहे त्यामध्ये प्रमेय असतात. त्यापैकी काही प्रमेय हे महत्वाचे प्रमेय असे तुमचे शिक्षक तुम्हाला ज्या त्या वेळी सांगत असतात. ते जे महत्वाचे प्रमेय आहेत त्या प्रमेयापैकी फक्त भूमितीबद्दल बोलतोय आता. त्या प्रमेयापैकी कमीत कमी एक प्रमेय हा प्रश्न क्रमांक 3 बी मध्ये विचारला जावा असा बोर्डाचा नियम आहे, बोर्डाचं बंधन आहे प्रश्नपत्रिका काढणारा. म्हणून आपले जे महत्वाचे प्रमेय आहेत त्यातला कमीत कमी एक प्रमेय या ठिकाणी विचारला जातो. एकापेक्षा जास्त विचारली, दोन्ही विचारले जाऊ शकते, पण कमीत कमी एक तरी प्रश्न विचारला जातो. म्हणजे भूमिती मधला प्रमेय या ठिकाणी विचारला जातो. प्रश्न पहिला दुसरा तिसरा संपलाय आपला. पहिल्या प्रश्नाला 4 अधिक 4 8 मार्क आहे. दुसऱ्या प्रश्नाला 8 अधिक 4 12 मार्क आहे. तिसऱ्या प्रश्नाला 6 अधिक 3 9 मार्क आहे. म्हणजे 8 आणि 12 किती झालं 20 आणि हे 9 मार्क 29. म्हणजे पहिल्या 3 प्रश्नामध्ये आपल्याला 29 मार्क आहे. 40 पैकी किती पैकी? 40 पैकी 29 मार्क आहे. 40 पैकी 29 मार्क आहेत. म्हणजे जवळजवळ किती मार्क झाले? 66% मार्क झाले. किती टक्के? 66% मार्क हे पहिल्या 3 प्रश्न आहेत. हे 3 प्रश्न जे आहेत पहिले याच्यामध्ये अतिशय सोपे प्रश्न किंवा सोपे प्रश्न आणि मध्यम प्रतीचे प्रश्न हे या ठिकाणी विचारले जातात पहिल्या 3 प्रश्न. म्हणजे जे विद्यार्थी कच्चे विद्यार्थी आहेत, काही विद्यार्थी हे सर्वसामान्य विद्यार्थी आहेत, अशा विद्यार्थ्यांसाठी हा पाठ अतिशय महत्वाचा आहे. टॉपरसाठी तर सगळंच महत्वाचं आहे, ज्याला मार्क पैकीच्या पैकी पाहिजे त्यांना तर सगळंच महत्वाचं आहे, पण बाकीच्या विद्यार्थ्यांना हा भाग अतिशय महत्वाचा आहे. या भागावर जास्तीत जास्त लक्ष त्यांनी केंद्रित करायचं आहे. पुढच्या भागातलं येत नाही, चौथ्या प्रश्नातलं 5व्या प्रश्नातलं प्रश्न येत नाही म्हणून त्यांनी घाबरून जाण्याचं काही कारण नाही. प्रश्न चौथा बघा. 3 पैकी 2 उपप्रश्न सोडवा. किती पैकी? 3. किती सोडवायचे? 2. प्रत्येकाला किती मार्क आहेत बघा? 4. म्हणजे 4 दोन्ही 8 मार्काचं सोडवायचे तुम्हाला. 4 त्रिक 12 मार्काचं तुम्हाला प्रश्नपत्रिकेमध्ये दिलेलं आहे. 12 पैकी 8 मार्काचं तुम्हाला सोडवायचं आहे. या प्रश्नाचे एक वैशिष्ट्य आहे. हा प्रश्न म्हणजे आव्हानात्मक प्रश्न समजला. जे तुमच्या पुस्तकामध्ये स्टार केलेले प्रश्न आहेत ना, तारांकित प्रश्न, त्या प्रश्नाच्या धर्तीवर पण पुस्तकाच्या बाहेरचे पुस्तकातला प्रश्न विचारला जात नाही. पुस्तकामध्ये जे तुमच्या एक्झरसाइज मध्ये सराव संचामध्ये जे प्रश्न आहेत ते विचारले जात नाही. पण तसेच प्रश्न बाहेरचे प्रश्नपत्रिका काढणारे नवीन प्रश्न तयार करून या ठिकाणी विचारू शकतात. तशाच प्रकारचा आकडे बदलून सिच्युएशन परिस्थिती बदलून त्या ठिकाणी प्रश्नांची निर्मिती केली जाते आणि ते प्रश्न या ठिकाणी विचारले जातात. प्रश्न क्रमांक 4 मध्ये या प्रश्नांना आव्हानात्मक प्रश्न असं म्हणतात. आव्हानात्मक नावामध्ये सगळं आलेलं आहे. आव्हान आहे तुम्हाला.
एवढंही मोठं आव्हान नसतं, काळजी करण्याचं काय कारण नाही. फार मोठं आव्हान आहे, फार मोठा डोंगर कोसळलाय आपल्यावर असा विचार करू नका. फक्त एक आहे की पुस्तकाच्या बाहेरचे असतात पण पुस्तकातल्या सारखेच असतात, एवढाच फरक या ठिकाणी आहे. हे प्रश्न तुम्हाला प्रश्न क्रमांक 4 मध्ये विचारले जातात. प्रश्न 5वा बघा, शेवटचा काय आहे. 2 पैकी 1 उपप्रश्न सोडवा. 2 दिलेले असतात, 1 सोडवायचा असतो. 1 सोडवायचा आहे, प्रत्येकाला 3 मार्क आहे, म्हणजे एकच सोडवायचा म्हणून मिळणारे 3 मार्क आहे. दिलेले 2 असतात म्हणून 3 2 6 मार्काचे प्रश्न प्रश्नपत्रिकेमध्ये असतात, त्यातले तुम्हाला 1 सोडवायचा. याही प्रश्नाची एक वैशिष्ट्य आहे. काय वैशिष्ट्य आहे? हे प्रश्न हे मुक्तोत्तरी प्रश्न, त्याचे उत्तर हे मुक्त असतात. मुलांच्या विचाराला वाव दिला जातो, त्यांना विचार करण्यास प्राधान्य, त्यांना सवलत दिली जाते. विचार करा, वेगवेगळ्या पद्धतीने विचार करा. मग बरेचसे विद्यार्थी वेगवेगळ्या पद्धतीने उत्तर शोधण्याचा प्रयत्न करतात. ज्या पद्धतीने तुम्ही सोडवताल पण योग्य उत्तर मिळवले की तुम्हाला या ठिकाणी मार्क मिळणार आहे. पुस्तकातल्या सारखंच असलं पाहिजे सोडण्याची पद्धत असं बंधन नाही. म्हणजे याच्यामध्ये मुक्तोत्तरी प्रश्न. दुसरे, याच्यामध्ये एखादा आकृती अर्धवट आकृती दिलेली असेल, त्या अर्धवट आकृती पूर्ण करायला तुम्हाला सांगितलं असेल, त्यांचाही समावेश त्यामध्ये. किंवा काही माहिती तुम्हाला दिली, त्या माहितीच्या आधारे आकृती तयार तुम्हाला करायला सांगितले असेल, असेही प्रश्न याच्यामध्ये असतात. किंवा एखादी माहिती दिलेली आहे, त्या माहितीच्या आधारे प्रश्नाची निर्मिती सुद्धा करता येते, तेही प्रश्न या ठिकाणी असतात. म्हणजे असे विविध प्रकारचे प्रश्न या ठिकाणी प्रश्न क्रमांक 5 मध्ये विचारले जातात. असं हे प्रश्नपत्रिकेचा आराखडा आहे. पहिला प्रश्न बघा, 1 गुणाचा आहे. दुसरा 2 गुणाचा आहे. तिसरा 3 गुणाचा आहे. चौथा 4 गुणाचा. जेवढे या ठिकाणी प्रश्न क्रमांक आहे तेवढेच प्रत्येक उपप्रश्नाचे गुण आहे. 1 ला 1, दुसऱ्याला 2, तिसऱ्याला 3, चौथ्याला 4. मात्र 5वा प्रश्न हा मात्र त्याला किती गुण आहेत? प्रत्येकाला 3 गुण आहेत. अशा प्रकारे प्रश्नपत्रिकेचा आराखडा कसा असतो हे तुमच्या डोळ्यासमोर ठेवलेलं आहे. पुढे आपल्याला प्रकरण निहाय गुण विभागणी. प्रत्येक प्रकरणाला किती गुण असतात? का रे, कशासाठी सांगायचं हे सगळं? वरची सुरुवात आहे, अभ्यासाला सुरुवात करत असतो आपण. अभ्यासाला सुरुवात करत असताना आपण काही प्लॅनिंग करत असतो, काही नियोजन करत असतो. ते नियोजन करून आपण अभ्यास करत असतो. कोणत्या चॅप्टरला किती महत्व द्यायचं, कोणत्या चॅप्टरला महत्व किती द्यायचं, किती जास्त गुणांचा कोणता आहे, कमी गुणांचा कोणता आहे, हे सगळं या ठिकाणी आपल्याला पाहता येतं. म्हणून या ठिकाणी हे सगळं डोळ्यासमोर वर्षाच्या सुरुवातीला पहिल्यांदाच मी या ठिकाणी ठेवतो. प्रकरण निहाय गुण विभागणीमध्ये गणित भाग 1 आणि गणित भाग 2 हे 2 असतात. पुस्तक आपल्या माहितीच आहे, 9व्या इयत्तेत होतीच आपली. गणित भाग 1 मध्ये 10व्या इयत्तेमध्ये आपल्याला 6 धड्यांचा विचार करायचा. एकूण प्रकरण किती? 6. आणि गणित भाग 2 मध्ये एकंदरीत 7 प्रकरण आहेत. गणित भाग 1 जो आहे त्या गणित भाग 1 मध्ये 6 प्रकरण आहेत. पहिल्या प्रकरणाला 12 गुण आहेत. पहिल्या प्रकरणाला 12 गुण आहेत. दुसरं प्रकरण जे आहे आपलं वर्ग समीकरण आहे त्याला 12 गुण. म्हणजे 2 चलातील रेषीय समीकरणाला 12 गुण, वर्ग समीकरणाला 12 गुण, अंकगणिती श्रेणीला 8 गुण आहे. तिसरा चॅप्टर आहे आपला अंकगणिती श्रेणी, 8 गुण आहे. चौथा धडा आहे आपला अर्थ नियोजन, त्याला 8 गुण आहे. 5वा धडा आहे संभाव्यता, त्याला 8 गुण आहे. आणि शेवटचा धडा आहे आपला सांख्यिकी, त्याला 12 गुण आहे. अशी एकंदरीत या गुणांची गोळाबेरीज केली तर 60 आहे. 60 कसं काय? प्रश्नपत्रिका तर आपला 40 गुणांची सोडवायची, पण विकल्पासह प्रश्नपत्रिका आपली 60 गुणांची असते. विकल्पासह प्रश्नपत्रिका किती गुणांची असते? 60 गुणांची प्रश्नपत्रिका असते. समजते? ठीक. मात्र अशा प्रकारचे प्रकरण वैध गुण विभागणी गणित भाग 1 ची सांगितली. त्यातलं पहिलं प्रकरण 12 गुणांचं, दुसरं प्रकरण 12 गुणांचं आणि शेवटचं 6वं प्रकरण 12 गुणांची. मोठी प्रकरण आहेत, जास्त गुण असणारी प्रकरण आहेत.
याच्याकडे जास्तीत जास्त लक्ष केंद्रित करायचे, बाकीच्याकडे करायचंच आहे. आणि ही प्रकरणं जे आहेत यापैकी पहिलं आणि दुसरं प्रकरण जेवढे जास्त गुणांचे आहेत तेवढे ते सोपे पण आहेत, परंतु तेवढे ते धोकाबाज पण प्रकरण आहेत, कारण त्यामध्ये चिन्हांकित संख्यांच्या बेरजा वजाबाक्या जास्त प्रमाणात आहेत. म्हणून पहिल्या दुसऱ्या प्रकरणामध्ये मार्क जाण्याची शक्यता सुद्धा तेवढीच जास्त आहे. जेवढे जास्त गुणांचे प्रकरण आहेत तेवढे मार्क घालवणारे प्रकरण सुद्धा हे आहे. शिली मिस्टेक, सोपं वाटतंय पण आपण नजर चुकीने चुकून या ठिकाणी काय करतो, मार्क आपले जातात. समजले? गणित भाग 2 मध्ये बघा 7 चॅप्टर आहे, 7 प्रकरण आहे. पहिला धडा आहे आपला समरूपता, त्याला 10 मार्क आहे. समरूपतेला 10 मार्क आहे. दुसरा जो आपला धडा आहे तो म्हणजे पायथागोरसचे प्रमेय, त्याला 7 मार्क आहे. तिसरा वर्तुळ, त्याला 12 गुण आहेत, सगळ्यात जास्त गुण आहेत त्याला 12 गुण. चौथा आपला भौमितिक रचना 7 गुण आहे. निर्देशक भूमितीला 7 गुण आहे. त्रिकोणमितीला 7च गुण आहे. आणि महत्त्वमापनला परत 10 गुण आहे. महत्त्वमापनला 10 गुण. अशा प्रकारे हे गणित भाग 2 ची गुण विभागणी. सगळ्यात जास्त मार्क कुठे आहेत रे? वर्तुळला, बरोबर 12 गुण आहेत. मात्र हे प्रकरण जरा बऱ्याचशा विद्यार्थ्यांना नकोसं वाटतं, पण सोपं आहे. यामध्ये ठराविक काही भाग जर तुम्ही केला तर तो अतिशय सोपा भाग आहे. समजावून घेतला, प्रश्न नीट वाचला तर लगेच आपल्याला कळतं. तर अशा प्रकारचे हे गणित भाग 1 आणि गणित भाग 2 दोन्ही भागामध्ये प्रकरण वाईज गुण विभागणी काय असते ते आज आपण पहिल्या व्हिडिओमध्ये पाहिले. त्यानंतर आपण मूल्यमापन पद्धती काय असते आणि प्रश्नपत्रिकेचा आराखडा काय असतो या गोष्टी पहिल्यांदाच आपण पहिल्या व्हिडिओमध्ये पाहिले. या सगळ्या गोष्टींचा विचार करा, नीट पहा कसे आहेत, काय आहे, कुठल्या विषयाला, कुठल्या भागाला, कुठल्या चॅप्टरला जास्त महत्त्व द्यायचं याचं प्लॅनिंग करा. आणि प्रत्यक्ष उद्यापासून आपण गणित भाग 1 चा पहिला धडा जो आहे तो म्हणजे 2 चलातील रेषीय समीकरणे ह्या धड्याला आपण सुरुवात करू. याची एक स्वतंत्र आपल्या मराठी माध्यमासाठी मालिका चालू होईल. शिवाय पहिली जी आपली मालिका चालू आहे सेमी इंग्रजी आणि मराठी माध्यमांसाठी एकत्रित्या, ती पण तशीच पुढं अविरत चालू राहील, अखंड अशा प्रकारे चालू राहील, ती बंद होणार नाही. दोन्ही भागांचा तुम्ही अभ्यास करू शकता आणि तेही पहा मराठी इंग्लिश मिक्स असणारी. का तर ते पाहिल्यानंतर तुम्हाला त्याचा एकच फायदा होतो, तुम्ही आता पुढील वर्षी 11वी सायन्सला जाणार आहात. 11वी सायन्सला गेल्यानंतर त्या ठिकाणी गेल्याबरोबर तुम्हाला लगेच नवीन शब्द तुम्हाला ऐकायला नको, म्हणून 10वी पासूनच तुम्हाला जर ते कानावर पडले, जर ते 10वी पासून तुमच्या कानावर पडले तर ते शब्द इंग्रजी शब्द तर तुम्हाला 11वी 12वी मध्ये जरा सोपं जातं. म्हणून त्यासाठी तो भाग सुद्धा जो आहे तिकडचे सुद्धा अभ्यास मालिकेतले व्हिडिओ तुम्ही पाहू शकता. तर आज या ठिकाणी आपण याच ठिकाणी आपण